राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाला आता 8 दिवस उलटून गेले आहेत. यानंतर सुद्धा मोबाईल उघडला की अजितदादांचीच भाषणं प्रत्येकाला पाहायला मिळतात. पेपर उघडला तर अजितदादांची एखादी तरी बातमी त्या पेपरच्या माध्यमातून वाचायला मिळते की हा अपघात कसा झाला किंवा या अपघातापाठीमागची कारणं कोणती आहेत. अशा अनेक अंगानं अजितदादा पवार यांचा प्रभाव अजूनही लोकांच्या मनावर कायम आहे. निधनाला 8 दिवस झाले तरी सुद्धा शोक भावना लोकांच्या मनातली कायम आहे. याची अनेक कारणं आहेत. राजकारणात येऊन लोकप्रियता मिळवणं आणि ती लोकप्रियता टिकवून ठेवणं हे सुद्धा एक कौशल्याचा भाग असतो आणि हे कौशल्य स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याकडे होतं. अजितदादा पवारांची जी भाषणं गेल्या 8 दिवसापासून व्हायरल होत आहेत, त्यांच्या रील्स व्हायरल होत आहेत, त्याच्या पाठीमागची कारणं कोणती आहेत? तर अजितदादा हे असे महाराष्ट्रातले राजकारणातले नेते होते की ज्यांच्या बोलण्यामध्ये सहजता होती. सहज संवाद हे त्यांचं बोलण्याचं कौशल्य होतं. एखाद्या व्यक्तीला सभा उरकल्यानंतर किंवा सभा चालू असताना किंवा प्रवास करताना गाडी थांबवून एखाद्या सामान्य व्यक्तीशी बोलणं, सहजपणे संवाद करणं ही दादांची खासियत होती आणि या संदर्भातले अनेक व्हिडिओ दादांच्या अपघातानंतर व्हायरल होत राहिले. सहज संवाद ही जशी त्यांची खासियत होती त्याच पद्धतीने त्यांच्या रागावण्याला सुद्धा लोकांनी प्रेम मानलं. कारण त्यांच्या रागावण्यामध्ये, त्यांच्या खवळण्यामध्ये कपट भाव नव्हता हे अनेकांना नंतर लक्षात आलं आणि म्हणून अशा संदर्भातले अनेक किस्से, अनेक प्रसंग, अनेक व्हिडिओ या मोबाईलच्या माध्यमातून, समाज माध्यमातून लोकांच्या समोर येत राहिले. तिसरी जी महत्वाची गोष्ट होती की दादांची लोकप्रियता आणि दादांचा प्रभाव किंवा दादाच्या निधनानंतरचा शोकभाव लोकांच्या मनामध्ये कायम का आहे, तर त्याच्यातली तिसरी जी गोष्ट होती ती गोष्ट होती त्यांचं मिश्किल बोलणं. सभा सुरू असताना गंभीर बोलता बोलता मिश्किल बोलणं हे सुद्धा त्यांच्यातलं एक अतिशय चांगला पैलू होता. आणि ते मिश्किल कसं बोलायचे या संदर्भामध्ये पण अनेक व्हिडिओ, अनेक प्रसंग आपल्या समोर आले. त्यांच्या मिश्किल बोलण्याकडे सुद्धा लोकांनी कौशल्य म्हणूनच पाहिले. राजकारणात राहून मिश्किल बोलणं हे सुद्धा कौशल्याचा भाग असतो. कारण एखाद्यावर टीका करत असताना, एखाद्याबद्दल बोलत असताना ते बोलणं लोकांना लागू नये अशा पद्धतीचं बोलणं हे मिश्किल बोलणं दादांना उत्तमपणे जमायचं आणि म्हणून दादांच्या बद्दलचा जो भाव आहे तो आजही लोकांच्या मनामध्ये कायम आहे. आणखी महत्वाची चौथी गोष्ट आहे की जे दादांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे, दादांचं भाषण व्हायरल होत आहे, त्याच्या पाठीमागची चौथीची गोष्ट आहे की दादांच्या शिस्तीबद्दलचे सुद्धा अनेक प्रसंग त्यांच्या अपघाती निधनानंतर समोर आले. ते इतकी शिस्तीचे होते की एक प्रसंग असा होता की एका हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला अजितदादा सर्व पत्रकार बांधव आणि कार्यकर्त्यांसमवेत गेले होते त्यावेळेला आयसीयू मध्ये प्रवेश करताना 1-2 जण बूट घालून आतमध्ये गेले. त्यावेळेला दादा पाठी बघून पटकन त्याला ओरडले की बाळ हे काय लावलंय, बूट घालून आतमध्ये अजिबात जायचं नाही. अरे हे तरी समजायला हवं की आपण कुठे आहोत. आणि मग त्या व्यक्तीने बूट बाहेर काढला. मात्र हे सुद्धा ओरडणं, हे ओरडण्याच्या आधी त्यांचा जो शब्द होता तो बाळ असा होता. याचा अर्थ असा की त्यांच्या या सगळ्या बोलण्यामध्ये, खवळण्यामध्ये सुद्धा कपटभाव असण्यापेक्षा स्नेहाचाच भाव होता. आणि म्हणून अजितदादांचा जो काही प्रभाव आहे, अजितदादांच्या निधनानंतरचा जो शोकभाव आहे, तो शोकभाव महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आज सुद्धा कायम आहे. पाचवी जी गोष्ट आहे की सामान्य माणसाशी त्यांची जी नाळ होती ती अतिशय घट्ट होती. ते जर समजा एखाद्या सभेसाठी गाडीतून जात असतील त्यावेळेला अनेकदा असे झाले की काच खाली करून रस्त्यावर उभा असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना ते बोलत राहिले. त्याचबरोबर कार्यक्रम उरकून जात असताना गर्दीच्या बाहेर कार्यक्रम सभा उरकून जात असताना गर्दीतून एखाद्या निवेदनासाठी जर हात केला किंवा हाक मारली तर जाग्यावर थांबून सहकार्याला सांगून ते निवेदन मागवून घेणं आणि ते निवेदन मागवून घेऊन त्याच्यावर अंमलबजावणी करणं ही दादांच्या कामाची पद्धत होती. त्यामध्ये कामाचा झपाटा प्रचंड होता आणि काम करण्याची जी काही पद्धत होती, त्यांची कार्यपद्धती होती ती विलक्षण होती आणि त्याच्या संदर्भातले अनुभव अनेकांनी नंतर बोलून दाखवले. 6वी जी गोष्ट होती दादांच्या व्यक्तिमत्वातली ती जी वेळ होती. वेळेचं भान, वेळेच्या संदर्भातलं महत्व अजितदादांना हे चांगलं ठाऊक होतं आणि म्हणून आपण अनेकदा ऐकलं आहे की दादा पहाटेपासून कामाला सुरुवात करायचे. 6 वाजल्यापासून त्यांच्या दिवसाची सुरुवात होत होती, त्यांच्या कामाची सुरुवात होत होती. अनेकदा त्यांनी दिलेली, एखाद्याला दिलेली वेळ ते बरोबर पाळायचे. आणि 7वी जी महत्वाची गोष्ट होती, ती 7वी गोष्ट अतिशय महत्वाची होती की ते पूर्णपणे निर्व्यसनी होते. राजकारणात राहून निर्व्यसनी राहणं, राजकारणात राहून या सर्व व्यसनापासून दूर राहणं हे सुद्धा कौशल्य आहे आणि हे सुद्धा खऱ्या अर्थानं त्यांच्या व्यक्तिमत्वातला प्रभाव आहे. दादांच्या व्यक्तिमत्वातला जो हा गुण आहे, हा गुण
राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने घ्यायला हवा आहे. राजकारण असो किंवा कोणतेही क्षेत्र असो, अशा क्षेत्रात राहून सुद्धा निर्व्यसनी राहणं हे सुद्धा स्वतःवरच्या स्वनियंत्रणाचा भाग असतो. आणि दादांनी स्वतःवरचं नियंत्रण हे किती मजबूत होतं हे सुद्धा या निमित्तानं सिद्ध केलं, दाखवून दिलं होतं. दादांनी अनेक मुलाखतीतून असं सांगितलं की व्यसन मी कधी केलं नाही. जे राजकारणात राहून व्यसनापासून दूर राहणं हे सुद्धा कौशल्याचा भाग होता. दादांबद्दलच्या व्यक्तिमत्वातले असे अनेक पैलू दादाच्या अपघाती निधनानंतर समोर येत राहिले. आज 8 दिवस दादांच्या अपघाती निधनाला झालेत. मात्र यानंतर सुद्धा पक्षाच्या पलीकडे जाऊन अनेक कार्यकर्ते, अनेक माणसं, अनेक लोकांच्या मनामध्ये ती शोकाची भावना आजही तशीच मनामध्ये घडत आहे. कारण महाराष्ट्रामध्ये एक अतिशय रुबाबदार असा नेता, महाराष्ट्रातला एक रांगडा नेता, बोलण्यात आणि चालण्यात प्रचंड असा आत्मविश्वास, कामाचा झपाटा, त्याचबरोबर सर्व लोकांशी असलेला संवाद, या सगळ्या गोष्टी दादांच्या मध्ये भरलेल्या होत्या. आणि म्हणूनच राजकारणात आज कितीही स्पर्धा असली, कार्यकर्त्यांमध्ये कितीही मतभेद असले पक्षांबद्दलचे, नेत्यांबद्दलचे, मात्र दादाच्या अपघातानंतर हे सारे मतभेद गळून पडलेत आणि दादांबद्दल सर्व काही चांगलंच आता सगळ्यांच्या समोर येताना दिसतं आहे. असं म्हणतात की जे शत्रुत्व असतं ते शत्रुत्व गेल्यावर गळून पडतं, निघून जातं. आणि हे सुद्धा जे उरले सुरलेलं लोकांच्या मनातलं, कार्यकर्त्यांच्या मनातलं, विरोधकांच्या मनातलं जे शत्रुत्व होतं ते शत्रुत्व सुद्धा अनेकदा गळून पडल्याची उदाहरणं आहेत. आणि म्हणून महेश लांडगे साहेबांसारखी जी माणसं आहेत, अशा माणसांनी सुद्धा शोकसभेमध्ये भाषण करताना हात जोडून दादा मला माफ करा या पद्धतीची भावना व्यक्त केली. याचा अर्थ असा आहे की एखादा माणूस ज्या वेळेला जातो त्यावेळेला गेल्यावर त्याचं महत्व कळतं. तो जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत त्या माणसाचं महत्व अनेकांच्या लक्षात येत नाही. मग तो राजकारणातला माणूस असू दे, तो आपल्या कुटुंबातला माणूस असू देत, तो आपल्या कार्यक्षेत्रातला माणूस असू देत, तो कोणत्याही क्षेत्रातला माणूस असू देत, की आपल्याला त्या माणसाचं महत्व गेल्यानंतरच कळतं. आणि म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ असं म्हणाल्या होत्या की या जगामध्ये माणूस मेल्यावरच मोठा होतो. आणि तसंच अगदी दादांच्या बाबतीत सुद्धा आज पाहायला मिळतंय. कारण दादांच्या निधनानंतर जे व्हिडिओ समोर येत आहेत, दादांच्या निधनानंतर जे प्रसंग समोर येत आहेत, हेच दाखवत आहेत की स्वर्गीय अजितदादा पवार हे किती मोठे होते, ते किती दिलदार मनाचे होते, त्यांच्यातली जी कामसुवृत्ती होती ती किती विलक्षण होती, हे सगळं आता समोर येताना दिसतंय. याचा अर्थ असा आहे की माणूस जोपर्यंत जगात आहे तोपर्यंत त्याचं महत्व खरं अबाधित राहायला हवं. मात्र दुर्दैव असं आहे की अजितदादाही त्याला अपवाद नाहीत की एखाद्या घरातला जरी माणूस गेला, एखाद्या आपल्या सहकार्याचं जरी निधन झालं, त्याच्याबद्दल किंचित जरी राग मनामध्ये असला तरी सुद्धा गेल्यावर मात्र त्याचे सगळेच सद्गुणच आठवायला लागतात. आणि त्या सद्गुणांच्यामुळे तो माणूस किती मोठा होता, तो माणूस किती चांगला होता हे कळायला लागतं. याचा अर्थ असा की माणूस खरंच गेल्यावरच मोठा होत असतो. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे अजितदादा पवार.